दरम्यान उद्घाटन सोहळा इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय। इथे उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळतोय। आमचे मान्यवर आदरणीय संतोष पाटील साहेब आपण पाहत आहेत। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदेश राऊत, त्याचप्रमाणे पाम ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मनीष जाधव यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ फोडून इथे उद्घाटन सोहळा इथे संपन्न पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर विराथन गावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय दीपक गायकवाड हे सुद्धा इथे एसटी मध्ये आहेत। त्यांच्या सुद्धा शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत उद्घाटन सोहळा इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय। सर्वांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या शुभ हस्ते ते यथोचित उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळतोय। आमचा कॅमेरामॅन एक चांगले लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन आदरणीय मिस्टर मुनीत कुडू यांच्या सौजन्य आपण पाहतोय। संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट काही क्षण चित्रे मात्र टिपली जात आहेत। खूपच देखणं असं राऊत चषक 2024 मात्र आपण पाहतोय। उद्घाटन सोहळा इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय। आमच्या माता बहिणी नक्कीच पुनश्च एकदा पवेलियन कक्षाच्या दिशेला जात असताना खूपच देखणं आयोजन एक दापोली संघ आणि एका बाजूला पाहिलं तर पाम ब संघ या दोन्ही संघामध्ये कडवा संघर्ष आपण पाहणार आहोत। खूपच देखणं सुंदर आयोजन राऊत चषक 2024 दिवसांची आपण आतुरतेने वाट पाहत होता। तो दिवस मात्र उगवला आणि या दिवसाची आपण सुरुवात मात्र थोड्याच वेळात आपण करणार आहोत। तारापूर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला गेला। चांगलं पाहिलं तर फळीच्या माध्यमातून एक चेंडूचं उद्घाटन संपन्न करत चला जास्त वेळ दडवायचा नाही कारण बराच उशीर झालेला कारण बरेच सामने खेळवायचे आहेत। प्रत्येकाला निवेदन आहे हेलो 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 पाम बी संघ आणि दापोली दोन्ही संघाचे कर्णधार हेलो हेलो आजच्या दिवसाचा पहिला सामना जो रंगत आहे तो दापोली वर्सेस पाम बी
हॅलो, टॉस विन पाम संघ. हॅलो, काय निर्णय काय आहे तुमचा टॉस जिंकून? बघूया क्षेत्ररक्षण मध्ये किती परत तुम्ही दापोलीला रोखू शकतात, किती रनावर? आता ओव्हर किती ठेवले? किती मॅच ओव्हरीचा खेळला जाईल. त्यानंतर तुम्ही 3 ओव्हरीत दापोली संघाला किती परत रोखू शकतात? 25 ते 30 मध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. हॅलो, देखना आयोजन राऊत चषक तारापूर सीझन 1 आहे. या आयोजकाबद्दल काय बोलणार आणि तुम्ही संदेश राऊत बद्दल काय बोलणार? संदेश राऊत तारापूर रहिवासी ह्यांनी खूप असं चांगलं आयोजन केलेलं आहे. पण आपल्या समाजात ज्या टायमाचा जे उल्लंघन करतात ते योग्य नाही. सर्व सामने हे टायमावर झाले पाहिजे. काय हॅलो, बघूया खूप देखणं आणि चांगला आयोजन राऊत चषक तारापूर सीझन 1. बघूया खूप मोठा सामना बघायला भेटणार आहे तो पाम बी आणि दापोली. हॅलो, लवकरात लवकर चला, मी मान्यवरांना विनंती करतोय, आपण आमच्या विचार मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. राऊत चषक 2024चा एक दिमागदार सामना आपण थोड्याच वेळात मात्र सुरुवात करणार आहोत. कृपया मान्यवरांना निवेदन आहे, आपण त्वरित आमच्या रंगमंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला, आपण स्वागत समारंभाकडे वळतो. थोडस छोटा कार्यक्रम आपण लगेचच करायचा आहे. कॅमेरामॅन, आपण लगेचच
चला पण उद्घाटन सोहळ्याकडे आपण वळतोय. चला पाम संघ आपण आपला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपण असा विनंती आहे. दोन्ही पंच आमच्या मैदानाच्या आतमध्ये तटस्थ होत आहेत. चला आपण लगेचच वळतोय एक स्वागत समारंभाकडे. जास्त वेळ न घेता विनंती आहे. मी ग्रामपंचायत सदस्य तारापूर गावचे पण पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं नेतृत्व आदरणीय संतोष पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय संदीप राऊत यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत समारंभ आपण करायचा आहे. खूपच चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय संतोष पाटील आपण पाहत आहेत. त्यांच्या इथे शुभ हस्ते आपण पाहिलं गेलं तर एक मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि एक सुंदरसं पुष्पगुच्छ नेहमी फुलासारखं फुलत राहावं हा संदेश देऊन त्यांना नक्कीच सन्मानित केलं जातं. जो शब्द सोमनाने मी आभार व्यक्त करीन. त्याचप्रमाणे एक स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह राऊत चषक 2024 खूपच दिमागदार पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे पाम ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मनीष जाधव यांचं स्वागत समारंभ करण्यासाठी मी आदरणीय जितेश राऊत यांना विनंती करतोय. जितेश राऊत आपल्या शुभ हस्ते आपण मायेची शाल प्रेमाचं प्रतीक आणि नेहमी फुलासारखं फुलत राहावं आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. चला पाम संघाला निवेदन आहे. आपण आपला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. दरम्यान खूपच देखणं यथोचित स्वागत समारंभ पाहायला मिळतोय. राऊत चषक 2024 चा एका बेस्ट सन्मान चिन्ह पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे विराथन गावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय दीपक गायकवाड यांचं स्वागत समारंभ करण्यासाठी मी संदेश राऊत यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण मायेची शाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. खूपच देखणं आयोजन पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे पाहिलं गेलं तर तारापूर गावचे विद्यमान सदस्य एक डायनामिक लुक चांगले पर्सनॅलिटी आणि उत्तुंग असं व्यक्तिमत्व आदरणीय संदेश राऊत यांचं स्वागत समारंभ करण्यासाठी मी संतोष पाटील यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण मायेची शाल देऊन आपण सन्मानित करायचं आहे. ज्यांच्यामुळे आपण पाहिलं गेलं तर राऊत चषक 2024 इथे आयोजन केलं गेलं. ज्यांच्या एक स्वप्न एक पूर्ण आणि एक पूर्णत्व मात्र प्राप्त होतं. अथक प्रयत्न अथक परिश्रम घेऊन एक राऊत चषकचं आयोजन केलं गेलं आणि आयोजनाला नक्कीच एक यश संपादन केलं गेलं. एकदा जोर तटाळून जाऊ द्या नक्कीच संदेश यांच्यासाठी. स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये परततो. चला पाम संघ आपणास निवेदन आहे. शेवटची विनंती असेल आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. कुठे जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा क्रिकेटचा रण संग्राम. तर तो ऐकूया आमच्या डीजेला.